नमस्कार. आज आपण करणार आहे तर ढाब्यावर मिळतं तसं परफेक्ट मेजरमेंटने डाळ लसूण पालं तर ही झटकीपट कुणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. रेसिपीला सुरुवात करू. अर्धी वाटी मुगाळ डाळ घेतलेली, त्याला 2 ते 3 पानं स्वच्छ धुवून घ्यायचं. मुगाळ डाळीच्या मिक्स डाळ किंवा चण्या डाळ वापरली तरी लसूणी पालक खूप छान असं होतं आहे, पण मी पौष्टिक अशी लसूणी पालक करणार आहे त्यामुळे मुगाळ डाळ घेतलेली. त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या काळ्या टाकायच्या, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यानं बघा छान अशी डाळ शिजलेली. हे कढई घेतलेली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये 2 तेजपत्ता, 1 छोटा चमचा जिरे, 2 लाल मिरच्या आणि एक मसाला विलायची टाकायची. मसाला विलायची खूप छान टेस्ट येते. 7 ते 8 लसणाचे काय असे बारीक कापून घेतलेले आहेत. लसूण भरपूर वापरायचं म्हणजे खूप छान असं लसूणी पालक लागत आहे. आणि 2 हिरव्या मिरची घेतलेले आहेत बारीक कापून. लहान मुलं जर खाणार असेल तर हिरव्या मिरची तुकडे नाही टाकायचे. 1 ते 2 मिनटासाठी बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. लसूण आणि मिरचं कच्चेपणा गेला की त्यामध्ये मिडियम साईजचे 2 कांदे घेतलेले बारीक कापून ते टाकून घ्यायचे आणि चांगलं परतत राहायचं. कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे, कच्चा अजिबात ठेवायचा आहे. मग मोठ्या गॅसवरती परतायचं म्हणजे पटकन असं परतलं जाते. कांदा छान असं परतला की त्यामध्ये पालक टाकून घेणार होते. एक जुडी पालक घेतलेला आहे. पालक 2 ते 3 पाण्या पहिलं स्वच्छ धुवायचं, मग बारीक कापायचं. थोडंसं त्यावरती मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे पालक लवकर शिजत आहे. आणि झाकण न ठेवता शिजून घ्यायचं. झाकण जर ठेवलं तर पालेभाज्या काळ्या पडतात, त्यामुळे मिडियम गॅसवरती चांगलं हलवून शिजून घ्यायचं आहे. पूर्णपणे शिजवायचं नाही, 80%च पालक शिजवायचा आहे. मग कलर किती खूप छान असं आलेला आहे. झाकून जर ठेवलं तर पूर्णपणे काळं पडतं, त्यामुळे झाकून नाही ठेवायचं. असंच वापरून घ्यायचं. जास्त काय वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटासाठी लागत आहे. अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 छोटा चमचा गरम मसाला. तुम्हाला जर कमी जर तिखट करायचं असेल तर लाल तिखट नका वापरू, कारण आपण पहिले पण मिरच्या टाकल्या आहेत हिरव्या. त्याला चांगलं एकदा परतून घ्यायचं. पावडर मसाला कोणत्याही वापरायची गरज नाही आहे, फक्त 2च वापरले तर. त्यामध्ये शिजून घेतले डाळ टाकून घ्यायची. डाळ टाकायचं, चांगलं मिक्स करायचं. मिक्स करून घेतलं की म्हणजे आपल्याला कळतं पाणी किती घालायचं. त्यात थोडंसं पाणी घालणार आहे. आपल्याला जशी डाळ पाहिजे तशी करायची. थोडंसं पाणी गरम टाकायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं. बाकी छान अशी लसूण पालक डाळ तयार झाली. ह्याला आता 2 ते 3 मिनटासाठी बारीक गॅसवरती कुकळी काढून घ्यायची. एक उकळी काढली की तयार झालं आहे. ढाब्यावर मिळतं तसं डाळ लसूण पालक पौष्टिक असं तयार झाले. तुम्ही मुगाची डाळ किंवा मिक्स डाळ असं चणा डाळ कोणतीही डाळ वापरू शकतात. आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही डाळीचं केलं तरी खूप छान असं लसूण पालक तयार होतं आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये तयार होते, बेसिक साहित्यामध्ये. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.